शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण शिंदे वस्ती आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील श्री संतोष शिंदे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती आहोत. आपल्या आष्टीचे डिस्ट्रीब्युटर बेलेश्वर कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत शिंदे यांनी आपल्या कंपनीचं डबल टॉप हे प्रॉडक्ट टोमॅटोला वापरलेलं होतं. टोमॅटो प्लॉटची पूर्वीची स्थिती आणि आता सध्या आपण झालेले बदल ह्याविषयी आपण शिंदे यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. शिंदे साहेब नमस्ते. नमस्कार. मला एक सांगा, टोमॅटोची लागवड कधीची? टोमॅटोची लागवड आता एक 35 ते 38 दिवस झालेले आहेत आता टोमॅटोच्या लागवडीला. आणि जात कोणती? जात मेघदूत, सिंजंटा 2048 का काय? हा हो, मेघदूत. मेघदूत. मला एक सांगा, तुम्ही डबल टॉप कधी सोडले? 4 दिवस झाले डबल टॉप सोडलेला. 4 दिवस झालं डबल टॉप सोडलेलं. हो. आणि डबल टॉप तुम्ही डबल टॉप कशासाठी घेतलं होतं? डबल टॉप यासाठी वाढ, टोमॅटोची वाढ थोडीशी कमी होती, फुटवा जास्त येण्यासाठी, आणि तो काळुंकी कमी होती, थोडासा पिवळसरपणा होता टोमॅटोमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला रेडेकरांनी तुम्हाला डबल टॉप दिलं होतं खालून सोडण्यासाठी. हो. तुम्ही प्लॉट किती गुंठ्यांचा आहे? प्लॉट हा 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. आणि डबल टॉप तुम्ही किती सोडलं होतं? 2 बॉटल सोडले होते. 2 लिटर डबल टॉप 2 सोडलं. लिटर. हो. डबल टॉप सोडलेला आज कितवा दिवस झालेला आहे? आज 5वा दिवस आहे आज. 5वा दिवस आहे. हो. 5 दिवसामध्ये तुम्हाला दृश्य परिणाम, आता आपल्याकडे पहिला व्हिडिओ नाहीये, हा. पण आता तुम्ही रोज टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आहात. तुम्हाला काय काय बदल झालेत सविस्तर सांगा. याच्यामुळे वाढ थोडी वाढलेली वाढ, आणि झाडांमध्ये पिवळसरपणा जाऊन काळुंकी आलेली आहे. तुम्ही खालून सोडल्यामुळे. हो. दुसरी गोष्ट, मला एक सांगा की डबल टॉप आपण मुख्यत्वे करून फुटवे चांगले येण्यासाठी देतो. फळांच्या स्टेजमध्ये असेल पीक तर फळांचं वजन आणि वाढ. फळांच्या साईज साठी आपण देतो. मला एक सांगा की मुळीला डबल टॉप मुळे काय परिणाम झालेला दिसतोय? मुळी थोडीशी वाढलेली दिसतात. मुळी वाढलेली दिसते, बळकट पण झाली थोडी. बळकट पण झालेली. म्हणजे आता आमच्या दृष्टीने हा एक नवीन रिझल्ट तुमच्याकडून ऐकायला मिळतोय. कारण की डबल टॉप हे जे मुख्यत्वे करून बनवलेलं आहे, ह्याची किंमत फार कमी आहे. म्हणजे एकरी खर्च फक्त 700 रुपये आहे. आणि आम्ही एक संशोधनांती असं क्लेम केलेलं आहे की जर तुम्ही डबल टॉप दर 15 दिवसाला वापरत असाल तर तुमचं वॉटर सोल्युबल खतं जे आहेत, रासायनिक खतं, ते तुम्ही निम्मे कमी केले तरी चालण्यासारखं आहे. म्हणजे हा आमचा क्लेम आहे. मग आता आपण इथं आता उकरून बघितलेलंच होतं. इथं जवळ आणा. इथे ही मुळी सर्व फ्रेश मुळी दिसते. ही मुळी पांढरी, ही मुळी सगळी फ्रेश दिसते. ओके. आणि आता सध्या तर प्लॉट एकदम निरोगी आहे. परंतु मला तुम्ही आज आपलं थोडीशी कुठेतरी आळी दिसली म्हणून जिगरा सुपर आपलं घेतलेलं आहे. आणि तुम्ही मला महत्वाचं एक मला हे विचारायचंय, तुम्ही आपलं हफाक गोल्ड फवारणीतून वापरले. ऍक्च्युली हफाक गोल्ड हे जे प्रॉडक्ट आहे हे फवारणीसाठी नाहीये, हे जमिनीतून देण्याचं आहे. फवारणीतून वापरल्यावर हफाक गोल्ड मुळे तुम्हाला काय बदल दिसत आहे? म्हणजे रोग जास्त पडला नाही. रोग पडला नाही. रोग पडला नाही. त्याच्याबरोबर मी मायक्रोन्यूट्रियन्स आणि इन्सेक्टिसाइड पण वापरत होतो दुसऱ्या कंपनीचं. त्यामुळे कॉम्बिनेशन मध्ये अजून प्लॉटला कसलाच काही प्रॉब्लेम नाही आला. प्लॉटला अक्षरशः म्हणजे कुठे नागाळी क्वचित एका पानावर दिसली, परंतु प्लॉटला आता सध्या कळी चांगली निघलेली आहे. एकदम फ्रेश आणि टवटवीत प्लॉट आहे. आणि हफाक गोल्ड हे ऍक्च्युअली जमिनीद्वारे देण्याचं प्रॉडक्ट आहे, परंतु तुम्ही ते फवारणीतून वापरलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसतोय. आणि पिकामध्ये तुम्हाला म्हणजे रोगाला बळी न पडलं हे तुमचं अनुमान आहे. मला एक सांगा काका की आता सध्या शेतकरी टोमॅटो सारख्या पिकाला किंवा वांग्यासारख्या पिकाला 3-3 दिवसाला फवारण्या करतात. आणि ते पण हजार रुपयाचा तर एक फवारा होतोच. आता हे 700 रुपयाचं प्रॉडक्ट वापरलं आणि हे पण 750 रुपये किलो असलेलं प्रॉडक्ट आहे. तर जर हे प्रॉडक्ट वापरले, आता तुम्ही किती दिवस झालं मागची फवारणी घेतलेली याला? आता 4 दिवस झालं मी मागची फवारणी घेतली, पण टोटल याला 1 ड्रिंचिंग आणि 2च फवारणी झाल्यात आतापर्यंत फक्त.
जास्त फवारणी घेतलेल्या जास्त आणि मला तरी वाटतं अजून तरी सध्या अजून 8 ते 10 दिवस ह्याला फवारणीची गरज पडेल असं वाटत नाही. नाही. हा, फक्त ह्या कळीचा आणि फुटव्याचा म्हणजे कळी आणि थोडस आपलं ती नागाळी तुम्ही म्हणताय ना हा तेवढ्यासाठी आणि ती आळी पडली होती. पण ते पण उग 1% सुद्धा नाही विषय. 0.001%. 0.001% आहे. त्याच्यासाठी तुम्ही जिगरा घेतलेला आहे. ते जिगरा पण अतिशय पॉवरफुल प्रॉडक्ट आहे. डबल टॉप विषयी आता तुमचं काय मत आहे? शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? खर्च 100% वापरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी 100% डबल टॉप वापरलं पाहिजे. खर्चाच्या मानाने खर्चाच्या कसं आहे? मानाने पण व्यवस्थित आहे एकदम. रेट पण हे सगळे व्यवस्थित आहेत डबल टॉपचे. डबल टॉपचे रेट व्यवस्थित आहेत आणि त्याचा जो रिझल्ट आहे, खर्चाच्या मानाने जो रिझल्ट आहे तो तो एक नंबर आहे. एक नंबर आहे. एक नंबर आहे. मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये तिरंगा व्हायरस असेल किंवा प्लास्टिक व्हायरस असेल, ह्या समस्या खूप भेडसावतात. नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या शेड्यूलमध्ये आपण नंतर गीर अमृत गोल्ड आपलं जे प्रॉडक्ट आहे ते आपण रेकमेंड करतो. गीर गाईच्या गोमूत्र आणि शेणापासून बनवलेलं प्रॉडक्ट आहे आणि पिकांमधली रोग प्रतिकार शक्ती वाढवणारं ते प्रॉडक्ट आहे. आता ह्या प्लॉटला आपण ते प्रॉडक्ट रेकमेंड करणार आहोत आणि निश्चितच ह्या प्लॉटचं आपण परत ट्रॅकिंग ठेवणार आहोत आणि परत अजून ह्या प्लॉटमध्ये निरीक्षण करणार आहोत आणि तुमच्यासमोर प्लॉटची परिस्थिती परत एकदा दाखवणार आहोत. तुम्हाला सांगतो, कमीत कमी 10 दिवस फवारणी घेऊ नका. बरोबर, फवारण्या जास्त केल्या म्हणजे पीक फार चांगलं येतं असं काही नाहीये. तुम्ही पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली तयार करा, फवारण्याचा खर्च ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तुम्ही फार मोलाची माहिती दिली डबल टॉप बद्दल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.